नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण होळीसाठी खास मस्त खुसखुशीत टेस्टी आणि रसरशीत अशी चंद्रकला कशी करायची ते बघणार आहोत। पारंपरिक आणि विस्मरणात जात असलेला हा पदार्थ आहे। चंद्रासारखा गोल आणि मुरड घातलेली कलाकुसर यामुळे दिसायला खूपच सुंदर दिसतात ह्या चंद्रकला। आणि यातील सारणाला एक विशिष्ट अशी अप्रतिम चव असते। पाकात डीप केलेली असते, त्यामुळे अजून काहीशी रसरशीत होते। करायला थोडे पेशन्स लागतात, पण खाताना जे सुख मिळेल ना ते अवर्णनीयच। दिसायला जेवढ्या सुंदर दिसतात ना, खायला तितक्याच अप्रतिम आणि स्वादिष्ट लागतात। एकदा केल्या ना की आपण नेहमीच करून बघसाल। तर अतिशय सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते। चला पटकन सुरुवात करूया। तर आता एका परातीमध्ये मी इथे 2 कप असा मैदा घेणार आहे। तर आता मैदा घेताना इथे आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे काही असलेले त्याच्यामध्ये आळीजाळी असेल तर ती निघून जाईल आणि काही पार्टिकल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील। तर अशा पद्धतीने मी 2 कप असं इथे चाळून घेतलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि इथे पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घालते। तर आता बेकिंग सोडा, मीठ आणि मैदा हे चांगलं आपल्याला हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण 3 चमचे असं म्हणजे 3 टेबलस्पून असं आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। तर आता इथे मी तूप वितळून घेतलेलं नाही आहे, अगदी असं रूम टेम्परेचरचंच तूप इथे वापरत आहे। तर असं 3 टेबलस्पून आपल्याला तूप याच्यामध्ये मिसळायचं आहे आणि चांगलं हाताच्या साह्याने आपल्याला चोळून अगदी मैद्याच्या एका कणाला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर अगदी हाताने छान असं चोळायचं आहे, म्हणजे काय होतं की आपली जी तयार होणारी जी चंद्रकला आहे ती छान अशी खुसखुशीत होते आणि अगदी छान अशी कुरकुरीतसुद्धा लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं हाताने घासून रगडून अशा पद्धतीने मैद्याला चोळून घ्यायचे आणि असा मुटका वळून बघितला की छान असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं तुपाचं मोहन अगदी बरोबर झालं असं समजायचं। आता अगदी थोडं पाणी घालायचं आणि जशी आपण नॉर्मल चपातीसाठी कणिक मळतो तशाच पद्धतीने आपल्याला याची कणिक तिंबून घ्यायची आहे। खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त पातळही नाही, अशी मध्यम असं आपल्याला हाताने तिंबून असं आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, आता अशा पद्धतीने तिंबून झाल्यानंतर आपला डो अशा पद्धतीने तयार झाला पाहिजे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। आणि मला साधारणपणे 1 कपभर असं मी इथे पाणी घेतलं होतं, तर मला अर्धा कप इथे पाणी लागलं आहे। तर आता याला आपण झाकून ठेवून थोडंसं एक 15 ते 20 मिनटं याला रेस्ट देऊया। तोपर्यंत आपण चंद्रकलासाठी आपण पाक तयार करून घेऊ। तर आता 1.5 कप साखर घेतली आहे आणि 1 कप मी इथे पाणी घालते आहे आणि आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आता गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे आणि साखर आपल्याला सर्वप्रथम चांगली अशी याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर आता फ्लेवरसाठी मी इथे थोडेसे काही केशरच्या काड्या घालते। ऐच्छिक आहे, परंतु केशरच्या काड्या घातल्या की पाकाला रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येते। आपण याऐवजी वेलची किंवा जायफळसुद्धा घालू शकता। तर आता बघा, रंग छान आला आहे आणि आता आपल्याला पाक झाला की नाही कसं बघायचं आहे, तर बस फक्त आपल्याला हाताला असं अगदी चिकट असा पाक लागला पाहिजे, इतकाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आपल्याला याचं 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाही। तर फक्त असं साखर विरघळल्यानंतर एक 7 ते 8 मिनटं आपल्याला पाक शिजू द्यायचा आणि बस हाताला असा चिपचिपा लागला की असं समजायचं की आपला पाक तयार झाला। तर आता झाकण ठेवूया आणि आता याला आपण बाजूला ठेवू। आता आपण चंद्रकलासाठी सारण तयार करून घेऊ। तर आता एक पॅन घेतला आहे, त्या पॅनमध्ये 1 चमचाभर मी साजूक तूप घातलं आहे। आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट घालून घेऊ। तर आता इथे मी साधारण 1 वाटी भरून काजू आणि बदाम आणि अक्रोड्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 चमचे मी इथे रवा घातला आहे। तर रवा मी बारीक रवा घेतला आहे आणि आता हे ड्रायफ्रूट आणि रवा हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 1 वाटीभर आपल्याला सुकं खोबऱ्याचा किस पण यात घालायचं आहे। तर आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे, ती यामध्ये घातली आहे आणि थोडासा लालसर रंगावर भाजून झालं की आता आपल्याला यामध्ये 1 कप खवा घालायचा आहे। तर हा फ्रेश असा इथे खवा मी घेतलेला आहे आणि आता आपल्याला मध्यम गॅसवर हा खवा आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि कोकोनट पावडर छान अशी आपल्याला
मस्त असे एकजीव करून घ्यायचे. आता या सारणामध्ये मी चवीपुरती वेलची पावडर पण घालते. आपण हवं तर जायफळसुद्धा घालू शकता. तर आता हे चांगलं असं एकजीव झालं आहे आणि मस्त आपल्याला हा जो खवा आहे हा सुद्धा चांगला असा भाजून झाला आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि आता हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. तर आता बघा मिश्रण मस्त थंड झालं आहे आणि थंड झाल्यानंतर आहे ना अगदी छान असं सुटसुटीत हे मिश्रण तयार होतं. आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालूया. तर आता इथे मी पिठी साखर घालते. तर मी 3 टेबलस्पून अशी इथे पिठी साखर घालते, कारण इथे आपण सारणामध्ये कमी साखर वापरायची, कारण आपण पाकामध्ये डीपसुद्धा चंद्रकला करणार आहे. त्याच्यामुळे जास्त गोड झालं तर आपली चव बिघडेल. तर आता साखर छान अशी आपल्या सारणामध्ये मिक्स झाली आहे आणि आता सारण बघा किती सुंदर झालं आहे. या सारणाला इतकी अप्रतिम अशी टेस्ट असते ना की असं जरी खाल्लं तरी हे सारण खूप छान लागतं. तर आता आपण काय करूया, असं एकसारख्या आपल्या चंद्रकला तयार व्हायला पाहिजे, म्हणून सारणसुद्धा एकसारखं जेव्हा आपण त्याच्यामध्ये भरू तेव्हा त्या सगळ्या एकाच आकारात तयार होतील. तर असं 1 टेबलस्पून चमच्याचं एक माप घेतलं आहे आणि त्या मापाने आपण असं एक गोळा याचा तयार करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आता सारणाचे सगळे गोळे तयार झालेले आहे. आता याला आपण बाजूला ठेवू. एकीकडे आपला पाक आणि सारण तयार होईपर्यंत आपलं कणिकसुद्धा चांगलं असं मुरलं गेलं आहे. आता एकदा परत आपण हाताच्या साह्याने याला चांगलं असं तिंबून घेऊ. तर बघा अगदी मऊसूत असं आपला गोळा तयार झाला आहे. आता पोळपाट घेतला आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे असे पेढ्यासारखे आपण पेढे तयार करून घेऊ. तर आपल्याला चंद्रकलेचा आकार केवढा घ्यायचा आहे, कितपत घ्यायचा आहे, लहान मोठा, तर त्यानुसार आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. तर साधारणपणे अशा पद्धतीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, किंवा आपण हातानेही असं याला प्रेस केलं तरी पुरीचा आकार देता येतो. दुसरी पद्धत सांगते. असा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आणि मग वाटीच्या साह्याने आपण याला छान अशा पुऱ्याचा आकार देऊन घेऊ. म्हणजे याने काय होतं, या सगळ्या चंद्रकला एकाच आकाराच्या तयार होतात. नाहीतर मग काय होतं की वरची पुरी लहान होते किंवा मोठी होते. असं होऊ नये म्हणून एकसारख्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या करून घेणं गरजेच्या असतात. तर आता बघा अशा पद्धतीने वाटीच्या साह्याने एकाच वेळेला आपण 4 पुऱ्या तयार करून घेऊ शकतो. तर बघितलं, अशा पद्धतीने आता जे उरलेलं एक्स्ट्रा पीठ आहे ना ते आपण काढून घेऊ. तर आता बघा इथे एकसारख्या आकारामध्ये मस्त आपल्या इथे पुऱ्या तयार झाल्या आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. जास्त पातळ जर केली तर आपले तळताना चंद्रकला फुटू शकते. तर आता आपण जे सारणाचे गोळे तयार करून ठेवले त्यातला एक गोळा यामध्ये मधोमध ठेवायचा आणि कडेकडेला थोडंसं पाण्याचं बोट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि दुसरी एक पुरी आहे तर ती अशा पद्धतीने वरतून आपल्याला याच्यावर लपेटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कडा पूर्णपणे आपल्याला दाबून घ्यायची आहे, कारण जर कधी तळताना आपली चंद्रकला फुटली तर आपल्या तेलामध्ये पूर्ण सारण निघू शकतं. तर आता याला फक्त असं बोटाच्या साह्याने असं ट्विस्ट करायचं आहे. तर बघा मी जवळून दाखवते, अगदी सोपं आहे. फक्त बोटाच्या साह्याने याला असं चिमटीमध्ये घ्यायचं आणि आपल्याकडे ट्विस्ट करायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला याला असे छान असं आपल्याला एक आकार देऊन घ्यायचा आहे. तर अगदी सोपं आहे. सुरुवातीला जरी आपल्याला नाही आलं तरी सरावाने ते येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडनं अशी मुरड घालून घ्यायची आहे. तर बघा मस्त आपली सुरेख अशी चंद्रकला तयार झाली आहे. परत एकदा दाखवते. परत आपण एक सारणाचा गोळा मधोमध ठेवला आहे आणि साईडला आपण पाण्याचा हात असा बोटाने लावून घेऊ. म्हणजे आपली ही वरच्या 2 एकमेकांवर पुऱ्या चांगल्या अशा चिकटून जातात आणि कढईमध्ये आपलं चंद्रकला फुटत नाही. अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि अगदी असं सोपं आहे. अगदी फक्त 2 चिमटीत घ्यायचं आणि त्याला असा पीळ द्यायचा आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे, अजिबात कठीण नाही. तर बघा अगदी सहज इझिली बस फक्त बोटाच्या साह्याने आपल्याकडेच असं ट्विस्ट करायचं आहे आणि खूप छान अशी मुरड याला चंद्रकलेला आपल्याला देता येते. तर बघा अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी मुरड दिसते. जवळून दाखवते बघा. अगदी थोडंसं असं प्रेस करायचं आणि आपल्याकडे असं फोल्ड करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं असं गोलाकार आकार द्यायचा आहे. तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चंद्रकला ह्या तयार करून घ्यायच्या आहे.
खूपच सुंदर दिसतात ह्या चंद्रकला. आणि बघा काय सुंदर झाल्या. आणि अशा पद्धतीने एकसारख्या आकाराच्या आपल्या चंद्रकला तयार होतात. जर आपल्याला आकार याच्यापेक्षा लहान पाहिजे असेल तर लहानसुद्धा करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा आपण करू शकता. तर आता एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. तर आता तेल आपल्याला अगदी मध्यम गरम पाहिजे. खूप जास्त गरम तेल आपल्याला इथे नको आहे, नाहीतर आपली चंद्रकला वरतून लगेच याला रंग डार्क येईल आणि आतूनमध्ये कच्ची राहील. तर अगदी मध्यम आचेवरच आपल्याला या चंद्रकला अलटून पालटून अशा तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कमी आचेवर आणि कमी तापमानाच्या तेलामध्ये जर ह्या चंद्रकला तळून घेतल्या तर याला रंग छान असा सोनेरी येतो आणि ह्या छान मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. तर बघा किती सुंदर असा सोनेरी रंग आला आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क रंग आपल्याला येऊ द्यायचा नाही, कारण जेव्हा आपण तेलाच्या बाहेर ह्या काढून घेतो यामध्ये सुद्धा कुकिंग प्रोसेसर सुरू असते. तर आता इतपतच आपल्याला ह्या अशा रंगावर तळून घ्यायच्या आहे. तर आता आपण दुसरी बॅचसुद्धा अशीच तळून घेऊ. तर आता पहिल्या वेळेला आपण फक्त 2च घातल्या होत्या, तर आता यावेळेला आपण 3 ते 4 घालून घेऊ आणि छान अशा मंद आचेवरच आपण याला तळून घेऊ. तर सुरुवातीला एकदम उलटायच्या नाही, तर असं वरतून झाऱ्याच्या साह्याने तेल घालायचं आणि हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे. तर बघा अगदी मस्त अगदी छान अशा सोनेरी रंगावर ह्या आपल्या तळून होतात. अतिशय खुसखुशीत लागतात. जर कुणाला खूप जास्त गोड आवडत नसेल तर अशा पद्धतीने इथपर्यंतच्या स्टेजपर्यंतसुद्धा आपण चंद्रकला खाऊ शकता. परंतु ज्यांना गोड आवडतं ते आपण पाकामध्ये डीप करूनसुद्धा हे चंद्रकला खाऊ शकता. तर बघा खूपच सुंदर दिसतात. मस्त अगदी असे गोल टम्म फुगले आहेत आणि खूप भारी दिसतात. तर आता बघा आपला पाक इकडे तयार आहे. तर आता पाक हा आपला छान असा कोमट आहे. खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंडही नाही. खूप जास्त थंड झाला तर हलकासा गॅस सुरू करा आणि अगदी कोमट असा पाक करून घ्या. आता यामध्ये मी वेलची पूड घालायला विसरली होती, तर आता ती वेलची पूड घालून घेते. म्हणजे वेलची पूड ही वेळेवरच घालावी, म्हणजे पाकाला स्वाद खूप चांगला येतो. तर बघा आता छान अशा आपण याच्यामध्ये याला पूर्ण हलवून खालीवरच्या साईडला असं आपण पाकामध्ये डीप करून घेऊ. एक जास्तीत जास्त 5 मिनटं आपल्याला याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि लगेच बाहेर काढून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने थोडंसं असं उलटं जर आपण करून ठेवलं किंवा असं उभं जर आपण या चंद्रकला करून ठेवल्या तर याच्यातला पाक निथळतो आणि ह्या छान अशा सुकतात. आणि कोरड्या कोरड्या झाल्या ना की अगदी खूप छान याला अशी पाकाची ग्लेज येते. जर आपला पाक खूप जास्त घट्ट झाला किंवा तारेवर गेला तर त्याची साखर बनते. पण आपण बघा आता याच्यावर मस्त छान अशी ग्लेज आली आहे. याचा म्हणजे इतपतच आपल्याला पाक हा करून घ्यायचा आहे. फक्त बोटाला चिकट लागेल इतकाच. खूप जास्त पातळही नाही. पातळ झाला तर आपल्या चंद्रकला नरम पडतात. म्हणून आपल्याला साधारणपणे थोडासा दाटसर, परंतु 1 तारी 2 तारी नव्हे तर अगदी हाताला चिकट लागेल इथपर्यंतच पाक करून घ्यायचा आहे. म्हणजे अशी छान अशी चकाकी आपल्या चंद्रकलावर येते आणि दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. तर बघा आता अशा पद्धतीने आपण ह्या चंद्रकला सगळ्या पाकातून काढून घेतल्या. याला थोडंसं पंख्याखाली आपण सुकवून घेऊ. तर बघा मस्त अशा आपल्या चंद्रकला तयार झाल्या आहेत. तर आपण जर याचा बिझनेस करत असाल तर अशा पद्धतीने आपण बॉक्समध्ये पॅक करूनसुद्धा सेल करू शकता. तर या होळीला आपण ही चंद्रकला रेसिपी नक्की करून बघा. तर आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटसुद्धा नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद. हॅपी होळी.